श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य. प्रस्तावना. जगाचा कल्याणा संतांच्या विभूती, ते कष्टविधी उपकारे. या संत वाणीप्रमाणे या भारतामध्ये अनेक महान संतांनी, सत्पुरुषांनी, थोर ऋषीमुनींनी वेळोवेळी जन्म घेऊन या भारतभूमीस पावन केले आहे. आणि म्हणूनच प्रत्यक्ष भगवंताला या भूमीत जन्म घेणे आवडले. श्री भगवंतांनी भक्ताच्या कल्याणासाठी तसेच दुष्टांच्या संहारासाठी अवतार घेण्यास हीच भारतभूमी निवडली व पुन्हा याच भूमीत जन्म घेण्याचे आश्वासन श्री भगवंतांनी स्वतः प्रत्यक्ष दिले. याच भूमीत श्री क्षेत्र नारायणपूर हे पुण्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी आहे. या क्षेत्री श्री गुरु दत्तात्रयांनी गेले कित्येक वर्षापासून जागृत वास्तव्य आहे. या पुण्य पावन क्षेत्राचा उद्धार व रक्षण करणारे परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराज हे गेल्या बऱ्याच वर्षापासून श्री गुरु दत्तात्रयांची सेवा उपासना करीत असून रंजल्या गांजल्या दीनदुबळ्या भक्तांची संकटे दूर करीत आहेत. आणि म्हणूनच भाविक भक्त मंडळी हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. दर गुरुवारी दर पौर्णिमेला एक मोठी यात्रा भरते. दृढ भक्ती व भाव असणाऱ्या भक्तांना यांचा अलभ्य लाभ होतो. श्री दत्तगुरूंच्या दर्शनाने व परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराजांच्या आशीर्वादाने व्याधिग्रस्त व व्यसनाधीन व्यक्ती व्याधिमुक्त व व्यसनमुक्त झाल्या आहेत. त्यांच्या सहवासाने व कृपेने हजारो भक्तांमध्ये समभाव व सत्प्रवृत्ती वाढून माणसामाणसातील भेद कमी होत आहेत. येथे येणाऱ्या हजारो भक्त मंडळींना या स्थानाची व पूर्व इतिहासाची माहिती व्हावी यासाठी ईश्वर नामस्मरणाला लागावे तसेच त्यांचेकडून प्रभुसेवा घडावी या मुख्य उद्देशाने श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य ही श्री सद्गुरू मुखातून बाहेर पडलेली अमृतवाणी ग्रंथरूपाने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे. यांच्या नित्य पठनाने, वाचनाने व मननाने निश्चितच भक्तांचे कल्याण होणार आहे. हा श्री सद्गुरू कृपेचा प्राप्त असलेला त्यांचा गुरुप्रसाद असलेला प्रसादमय ग्रंथ शिष्यवर्गाच्या व भक्तांच्या कल्याणासाठी निश्चितच उपयोग ठरेल यात शंका नाही. हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष परमपूज्य सच्चिदानंद श्री सद्गुरू नारायण महाराजांच्या मुखातून श्री दत्तप्रभूंच्या प्रेरणेने बाहेर पडलेली ही प्रत्यक्ष पवित्र वाणी असल्यामुळे त्यातील प्रत्येक शब्दात, प्रत्येक ओवीत महामंत्रातील बीजशक्ती आहे. तरी सर्व शिष्यबंधूंनी व सर्व स्त्री पुरुष भक्त मंडळींनी हा लहानसा पण पवित्र ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावा व त्याचा नित्य नियमाने लाभ घ्यावा आणि आपले व आपल्या कुटुंबियांचे कल्याण साधावे ही इच्छा प्रगट करून ही प्रस्तावना व श्री सद्गुरूचरणी अर्पण करतो. जय नारायण श्री नारायण जय 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 हो जय नारायण. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ओम देवादिदेवा सर्वमान्य सिद्धविनाकाशी नमुनी सकल विद्यांची जननी जी मुखे वदवी वाणी तया सरस्वतीची सौनी स्तवनी सकल देवदेवता वंदुनी. श्री गुरु जगन्नाथ मनी स्मरुनी श्री क्षेत्र नारायणपूर महिमा कथन करण्यासी करीत असे आरंभ. वेद स्मृती पुराणे शास्त्रे सांगत्य बोलती अत्रि अनसूयासूत श्री दत्तात्रय विराजमान असती सह्याद्री शिखरांत वास तयांचा कोणी असे स्थळी. पूर्वी कधी नाही जाणिला कोणी
श्री क्षेत्र नारायणपूर देतोसे ग्वाही तया जागृतीसी असे रम्य नारायणपूर क्षेत्र हे ठिकाण तयाचे असती चौबाजूनी अनादी स्थाने महान श्रीपूर नारायण क्षेत्रीच्या दक्षिणेस इंद्रनील पर्वत असे तया उपरी केली इंद्राने तपश्चर्या म्हणून इंद्रनीलासी म्हणती पुरंदर इंद्राचे दुजे नाम असे पुरंदर म्हणून इंद्रनील पर्वतासी म्हणती पुरंदर तयावरी बांधिला किल्ला म्हणून म्हणती तयास किल्ले पुरंदर इंद्राची या तपस्येने पुनीत पवित्र झाले हे स्थान सुंदर रम्य पुरंदर पर्वत तयासी जन ओळखिती नामे किल्ले पुरंदर श्री नारायणपुरीची या पश्चिमेस नाम असे आजचा सूर्य पर्वत अपभ्रंश असे हा याच्या नामाचा उगविता सूर्य किरण प्रथम तयावरी पडती सूर्य पर्वत तयास म्हणून म्हणती महिमा तयाचा परी असे अगाधू तपस्या मुनी दुर्वासे तयावरी केली तयाने पावन सुचिरभूत केली ही भूमी असे यास एका दारू केली इंद्राने तपश्चर्या पुरंदरावरू तया सांगता समारंभ समयी आले दुर्वास ऋषीवरू सुवर्ण कमळाचा हार घेऊन इंद्रासी येऊनी तपस्येना मद भारे दुर्वासाचा हार सुवर्ण कमलाचा दिला अहंकार्य झिडकारुनी गजशुंडेशी तयावरी ज्वाले तयावेळी जाहले दुर्वास क्रोधायमान तुझ्या शरीर सर्व पडतील भगे क्रोधा समान दिदला शाप हा दारून घडला शाप हा पुरंदरी ऐसी ही दुर्वासवद इंद्राच्या तपस्येने पुनीत केलेली अनादि व महान स्थाने पवित्र झालेली ही ठिकाणे नामे साक्ष देती आज जागृत होऊन ऐस्या पावन भूमीत सुशोभायमान दरित असे वसलेले नारायणपूर क्षेत्र यासी तहसीले नाम असे पूर तेथे असे प्राचीनवासी नारायणश्वर यासी म्हणून म्हणती लोक नारायणपूर क्षेत्र नारायणपुरी दत्तात्रयाचा असे वास परी नव्हते कोणाशी माहीत जया ठिकाणी वास असे तयांच्या तया स्थानावरती नवसे कोणी मानव स्थान हे असे पुनीत करण्यानिमित्त मात्र उघड या भूमीचे रक्षण करण्यानिमित्त या पुण्यभूमी जन्मासी आले श्री नारायण महाराज असता परिस्थिती नाजूक त्यांचा त्याग झाला जन्मताच वैराग्य झाले प्राप्त तयासोबत ज्ञानही लाभले दोहींचा त्या घालून मेळ फिरविले दारुण या दत्तात्रयाने आसरा दिदला नारायणेश्वराचे दिदले ज्ञान करून या प्राप्त आपल्या स्वयंचरणाशी तया जागेचा ठिकाणा दिदला दाखवणी मालकी हक्कासहित लोकग्रासिती निंदिती तया जागे करता भूत प्रेत पिशाच बाधा असती तया ठिकाणी नको जाऊ म्हणती तया वास्तव्या न ऐकता कोणाचेही केले आगमन माता बंधू भगिनी सहित विरोध न मानिता कोणाचाही कुणाचेही न भय न बाळगिता पूर्व सुकृते उचित कालाचे आले असता दीन समीप तया ठिकाणी झाले स्थित होता होणारे या जागेचा उद्धार म्हणून न ऐकता कोणाचे यातनेसी मनी मानुनी न सोडी स्थानाशी न ऐकता कोणाचेही बोल स्थिर झाले तया ठिकाणी वास्तव्य करून या राहिले तया भूमी खडतळ दीन मानून ब्रह्मचर्य स्वीकारून देह केला समर्पण जनसेवा करावयासी काल पुढे लोटिता बांधिले घर तया ठिकाणास बांधिल्यावर वरी घर द्वितीय वर्षी औदुंबर प्रगटले दारात भविष्य कालाची या कारणिक असे ठिकाणी मी या वसत ऐसी दिदली करून या जाणीव नारायणेश्वराशी पुढे साधुनी संधान घेतला या जागेचा महिमा उमगून औदुंबरी वास असे दत्तात्रयांचा झाले असे प्रगट ज्ञान पादुका स्थापिली तया ठिकाणाशी रिक्त स्थान केवळ भाजीपाल्याचे सूर्योदय घालिता प्रदक्षिण औदुंबरास सूर्य नमस्कार करता क्षणास समोर सूर्य मागे औदुंबर मध्ये झाले दर्शन प्रत्यक्ष श्रीपाद वल्लभ यतीचे कमंडलू करी असे तया पदस्पर्श पावन भूमीत स्थापिले या मूर्ती श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर आशीर्वाद देऊन या झाले गुप्त झाला येथून पुढे प्रारंभ क्षेत्र महिमा औदुंबरा असे तळवटी ब्रह्मा समीप पादुका विष्णू असे तयाचे पूर्वे समयेशु असे ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तीची जागृती असे स्थानात असे महिमा अपरंपारू सेवा करता याची फले असते निर्धारू मनाचा करुणी निश्चय करिता सेवा अपरंपार कोणत्याही
कठीण समयी येती धावून या रक्षण करावयासी सेवा करता याची पृथको ब्रह्मा असे औदुंबरी विष्णू पादुकेश्वरी सामोरी महेशू घालिता औदुंबराशी नित्य नैमित्तिक प्रदक्षिणासे फल तयासी मंगल कार्य मंगल प्राप्ती पुत्र संतती आणि समृद्धी याची करता सेवा प्राप्त होती सुखा. हरिहर नसती एकत्रित हा महिमा असे अगाध विष्णू शिव असती एकत्रित हरिहरेश्वर सोडले ऐसे ठिकाण न मिळे कोठेही ऐसा असता औदुंबर तलवटी सेवा याची करता धन शांती संपत्ती फल होय निश्चिती सरळ मार्गाची होय प्राप्ती संकटे न बाधती तयासी उलगडून या गाडा प्रपंचाचा मिळे सद्गती हरिहर सेवा करता हीच होय प्राप्ती मध्ये असे श्रीपाद वल्लभ दर्शन दिदल्या स्थानी पादुका निर्गुण निगूर्ण स्वयं दत्त दिगंबर सेवेस रमता या ठिकाणी होय पुण्य अनंत जन्मीचे मिळो यासी मार्ग अडल्या वाटेचा दाखविता बुद्धी दिशा जयास प्रपंची येती जी संकटे भूतबाधा पिशाच करणी कारणे समरस होता तन्मयतेने या ठिकाणास घालवी क्षण न लागता तुरंत महिमा ऐसा या स्थानात करून या सेवा लोक घेती अनुभव रूपास आम्ही बोले जे बोल अनुभवाचे सेवा करता परंपारून पिशाच करणी न बाधे जन्मांतरी तयास उभा असे मागे 3 गुणांचा अवतारू विष्णू दत्त यासी भजता फल असे अपार अमोघ गंती याची कोणास न कळे धन लक्ष्मी दुःख दारिद्र्य क्लेश निवारण होता समरस या ठिकाणा होती दूरनिश्चित ज्ञान प्राप्ती विष्णू मुरवे अगाध होय महिमा याचा न कळे कोणाशी सांभाळ हा करता रक्षण करता सद्गती देता घेता असे हा ऐसा विष्णू दत्त ब्रह्मा विष्णू आणि महेश मिळून असे 3 गुणाचा विष्णू दत्त तिन्ही लोक सांभाळिता काखे ऐसे जोळी दिसे राजयोगी व्याघ्रांभर परिधानोनी कमंडलू त्रिशूळ डमरू चक्र हाती धरून उभा असे तिष्ठत भक्त रक्षणासी याची करील जी जो भक्ती श्रद्धा अगाध मनाची अर्पुनी आता यासी न बाधे कल्पांती ही अज्ञानपण होय अगाध ज्ञान तिन्ही लोक जावयास करून या पार जो जैसा होईल एक रूप या क्षेत्रास फल तैसेचे असे जो जैसा होईल समरस महिमा असे या ठिकाणीचा अगाध विचित्र असे तो त्रिगुणी दत्त फाजील न होऊ दे कोणास उपवासी न मरून न दे या क्षेत्रास होता समरस तयांचे चरणास कालांतरी तयासी न होय दुःखाचे स्मरण क्षत्रिय ऐसा जो होय मनाची अगाधता करून या दृढ इह जन्मीचे भोगुनी सुख परलोकी होय प्रिय ऐशा या क्षेत्रीच्या परिसरी दक्षिणेस असे नारायणश्वर शेजारी तयाच्या धनकेश्वर व रामेश्वर आहे ती ऐसी 3 लिंगे लिंगासी या 3 होता समरस सेवा करून या अपरंपार जो भजे मनासी एक चित्त होऊन तयासी होई दर्शन स्वर्ग मृत्यू पाताळ लोक नसे कालांतरी यासी भीती असे अगाध जो मनोवृत्तीशी पाताली जावया इच्छा असे चित्ता मार्ग होईल खोला पाताली या जावयाचा पाहण्याची इच्छा करता होईल मार्ग मोकळा पाहण्याचे जो करील धाडस चित्ता मार्ग दिसेल तयासी खुला तया ठिकाणी असे महिमा विचित्र अगाधू नारायणेश्वर दत्तात्रेय क्षेत्री सिद्धिविनायक असे गजानन करुणी दत्तात्रेयासमोर मुख यासी जे भजती नारी नर कठीण संकटी जे असती तयासी हा सिद्धदाता विनायक निवारण करी स्वये मंगल कार्य घरोघरी होती करता सेवा अगाध होय प्राप्त स्मरणी नित्य ठेविता सोंड उजवी सिद्धिदाता धारण करता उत्तराभिमुख असे बैसला ठिकाणास दोन्ही एकच गजानन असे फलाशी अपरंपार घेईल समजून जो जाणून तयासी प्रचिती येईल आपोआप असे महिमा नारायणेश्वर लिंगासी अपरंपार वर्णू न शके महिमा आपुल्या मुखातून कोणी नर ऐसी शिव पार्वती वसती या मंदिरात नारायणेश्वर म्हणती तयास सेवेसी होईल समरस पुण्यकाल तयाचा उजाडेल कोण्या समयास हे सेवा करणाऱ्यासी न उबगे कदाचित फल प्राप्त होय आपोआप समोर असे शिखी मुनी पुत्र नंदिकेश्वर
या मंदिरी दर्शनाचा ऐसा असे प्रघात येईल जो दर्शन सांगितल्या प्रथेप्रमाणे तयास होय फल अगाध रूपी. ऐसी रीत दर्शनाची जाऊन या मंदिरी करावा घंटानाद प्रथम. मग घ्यावे दर्शन सिद्धिविनायक जागृत मने स्मरुनी तयास यावे मग नंदकेश्वरा समीप शिकी मुनिपुत्र नंदकेश्वर. तयासी करून या वंदन मग जावे मंदिरात वंदन शिवासी करून घ्यावे मग पार्वतीचे दर्शन मनी मनी. मग मनी आठवावा शिव तयासी व्हावे समरस सामोरे. याचे फल असे अपंपार अगाध स्मरुनी शिवासी यावे परतुनी बाहेर. करून या घंटानाद पुनरपी दर्शन घ्यावे सिद्धिविनायकाशी. मग स्मरावे नंदकेश्वराशी रीती ऐसा दर्शन घेता नारी नर. फल असे अगाध रूपी दर्शन ऐसा जे फल प्राप्त होई. मुख ते फल न सांगू शके त्याची प्रचिती येईल त्याची सेवा करता निर्धारू निघावे मग बाहेरी. घ्यावे दर्शन धनकेश्वरासी असे तिष्ठत तो जो ऊन पाऊसी. महिमा याचा असे खरोखरी भजेल जो यासी चित्तापासूनी. धन द्रव संपत्ती लाभ तयासी येईल प्रचिती निश्चित. हे ज्याचे त्याने घ्यावे समजुनी ऐसे फल असे त्यासी. पुढे जावे तेथून रामेश्वरासी पश्चिमद्वारी असे हे लिंग. उत्तराभिमुखद्वार करून घेता दर्शनाना दुबळे दिन. तारील तयास जो समीप राहून हनुमंत असे अवतार शंकरू. म्हणून करुणी मुख एकमेकांसमोरू वज्रधारी तो हनुमंत. अनाथ दीन दुबळा परिस्थिती स्थिती सहारा वंचित तो नारायण. यासी रक्षले आपल्या सानिध्यात घेऊन रात्र आणि दिन असे यांची आचरणासी. धर्मग्रंथ नित्य नित्य पडवी आपुल्या सानिध्यात. ऐसा रीती ज्ञान दिदळे न करत नारायणासी दिदले ज्ञान. हे कैसे रीती कोणासी न कळे कोणी रीती. खून ज्याची तो जाणीत असे एकमेकांशी. ऐसे हे निष्ठा ठेवून करती भक्तीचे फल. पाहून समजून घ्यावे याच्या फलास. ऐसा वज्रभाव वज्रास धारण करून रक्षावय भक्तगणास. उभा असे मेरू कर तळवटी धरून रक्षावया भक्तजनासी. ऐसा हा बजरंगबली. निश्चित पावेल करता सेवा तयाची प्रचित याची ऐसी सांभाळेले नारायणासी. हा दृष्टांत असे आपल्या समोरी असे हनुमंतराय रक्षित असे श्री क्षेत्र नारायणपूर. भक्तजन आणि रहिवासी यास जावे तेथून दिशेस पूर्व. तीर्थाची सर्व माता असे चंद्रभाग कुंड. स्नान यासी करता व्रणदोष पापे जाती जळून. हे घेतले अनुभवास प्रचिती येईल. तेथन उत्तर बाजूस दक्षिणमुख करून असे उभा तिष्ठत तो क्षेत्रपाल भैरव. उज्जयिनीवासी महंकाल रक्षित असे ग्रामसीमा. अनभक्तगणाधिकास याचे घेऊनी दर्शन. नारायणेश्वर त्रिलिंग घेऊन दत्त दर्शन पुनरपी जाऊन. जो घेईल कालभैरव दर्शन तयासी प्राप्त होईल काशी विश्वेश्वराचे दर्शन. महिमा ऐसा या उज्जयिनी महंकालाचा असे रक्षित क्षेत्री. राहणाऱ्या व येणाऱ्या हीन जनास तयाचे मागे असे कुलदैवत. म्हणती यासी खंडेराव भावे यासी जो स्मरील. तयाचे कुळाचे रक्षण करील निश्चित. महिमा ऐसा असे अगाध. या क्षेत्री वास करी दत्त क्षेत्रासी तया नाम असे श्री क्षेत्र नारायणपूर. क्षेत्र या नारायणपुरासी त्रिवेणी संगम झाला असे तो ऐसा. श्री नारायणेश्वर हे मूळ दैवत प्रथम. दुजी मूर्ती असे विष्णुदत्त. तोही श्री नारायण. नारायणपुरी तिजे जन्मासी आले श्री नारायण महाराज. ऐसा हा त्रिवेणी संगम. या तीन नारायणासी स्मरण करून एक चित्ती. भजेल जो अंतकरणापासोनी तयासी होईल प्राप्त विष्णुपद. जो समजून पाहून घेईल यास तयास प्राप्त ते होईल निश्चित. क्षेत्र असे अगाध तयाचा महिमा वर्णू न शके कोण. न कळे कळीकाळासीही यासी कलंकित करेल जो वाचे. तो चांडाल होईल इह जन्मे यासी भजे जो मनापासून. उद्धारून तो जाईल याच जन्मात. ऐसे हे क्षेत्र नारायणपूर. वास असे कालानुकाले या
क्षेत्री अनुसूया अत्री अनसूया सूत दत्तात्रयाचा यांचा महिमा मनात आठवावा नित्य करता नित्य पठन तयासी देईल दर्शन अत्रिसूत या स्थानीचा नित्य नेम असे ऐसा दर गुरुवारी दर पौर्णिमेस भरती उत्सव या क्षेत्रास दर गुरुवारी होय पहाटे काकडा पूजाविधी आटपून होय पहिली आरती अभिषेक होती मध्यान्नीच्या आरती अगोदर श्री क्षेत्र नारायणपुरास जे येती भक्तगण आणि शिष्य परिवार समाधान होते पहिल्या आरती सोहळ्यास आरती समयी मनाचे जे देह बुद्धीसी विसरुनी तन्मय होऊनी तन्मय करुनी देहासी जाय विसरुनी आपण आपणासी ऐशा समयासी नाही भान राहत देहाचे ऐसा जो समरस होय समयास तयासीच फल पावे निश्चित ऐशा समय आरती होणे अगोदर नारायण महाराज दत्तप्रभूंसी नमुनी भक्तजन येती तयासी परमेश्वर समजूनी लीन होऊनी करीती जो बोध येणारे सर्व भक्तजन लोक तयासी मानिती अमृत ऐसा हा अमृतबोध महिमा दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला होतो मध्यान्नाच्या आरती अगोदर नैवेद्य महानैवेद्य दाखवून वय मध्यान्नीची आरती त्रैलोक्याची फेरी मारून दत्त येती स्थानी ऐशा तया समयासी योजून ऐसा हा मध्यान्ह काल या समयासी जो समरस होईल नर तयासी फल असे अलौकिक फलाचा महिमा न वर्णू शके नर ऐसे फल असे अगाध हे मध्यान्नीची करुणी आरती घेती लोकतीर्थ महाप्रसादासी सकल आलेल्या जनासी प्रसादासे मनशांती मन तृप्त करण्यानिमित्ते मध्यान्नीचा महाप्रसाद जो भक्षील तयासी कल्पांती न बाधे दुःखलेश सूर्यास्तानंतरी होय तिसरी आरती होनी आरती होय पालखी सोहळा अगाध रूपी सोहळ्यास आनंद महिमा वर्णू न शके कल्पांती या सोहळ्यास जो होईल समरस मनाच्या भजेल जो अंतकरणापासून जो जाणून घेईल पालखी प्रदक्षिणा सोहळ्यास तयासी दुःख क्लेश दारिद्र्य न बाधती कल्पांतीही ऐसा महिमा असे या पालखी सोहळ्यासी होता समरस होय प्राप्त नित्य आनंद त्याचे अंतकरणासी त्याच परिदर पौर्णिमेस ऐसाच नित्यक्रम चालत असे त्या मयासी समरस होता आनंदाचा डोह मिळे हाता दर पौर्णिमेसी होम हवन होती माधुकरी मागणे असे घरोघरी तया समय महाप्रसाद भक्षिल या पौर्णिमेसी गंगोत्री जनमनोत्री बद्री केदार व नारायण बद्री असे हिमालयी चार धामाचे दर्शनाची होय प्राप्ती फल हे निश्चिती मागता माधुकरी पाच घरात कोणी येईल राव रंक मागताची मितुपणाची होय बळवण अंतकरण होय सम नष्टा होनी भेद अभेद राई तो नर समरस होईल समरस गुरुचरणासी याचे असे फल परंपारो महिमा याचा वर्णू न शके नारी नरू घेता माधुकरी महाप्रसादस चार गुरुवाराचे फल एका पौर्णिमेस प्राप्त होय ऐसा असे पौर्णिमा दिन ऐसा या दिनाचा महिमा वर्णावया तया विना दुजा कोणी नसे दिनी याच माधुकरी समयास दत्तयती कोणाचेही रूप घेऊनी तया सोहळ्यास समरस होती असेल जो भाग्यवंत नरू भाग्यानुसार होईल घर्षण गर्दीत तया स्पर्श मात्र होता तया विभूतीचा काळ बाधा न वसे तया भक्ता समीपा उद्धरुनी जाईल तो नरू माऊली कोण माधुकरी असे घाली तया भाग्यवंत माऊलीच्या हाताची माधुकरी घेतसे हा त्रिलोक स्वामी तया माऊलीची कुटुंबवासी जातील उद्धरुनी तिन्ही लोका याची अपरी जो येतो शिष्य परिवार या क्षेत्रासी यांच्यावरी बंधन असे स्त्री क्षेत्र नारायणपुरासी वर्षातून एकदा तरी पारायण करावयासी म्हणून सकल शिष्य परिवार वर्षानुवर्षे अखंड गुरुचरित्र पारायण करीत असे या मंदिरी जयासी नाही खंड तेची अखंड असे गुरुचरित्र पारायण शिष्य समागमे खंड न पडिता श्री नारायणपूर क्षेत्र करता अखंड तिन्ही कालाचा रक्षण करता हा दत्त प्रगट स्थिर न वास करुणे असे श्री क्षेत्र नारायणपुरास स्वर्ग मृत्यू पाताल या तिन्ही लोकांचा रक्षण करता हा दत्त
तयाच्या काखे असे झोळी मागत असे माधुकरी आवडीच्या न इच्छिल्या स्थळी असता तिन्ही कालाचा करता झोळी असे तयाच्या बगला ऐसा असुने श्री त्रिलोकनाथ महिमा अगाध असे या श्री गुरुदत्ताचा तया समीप आपण कोण असे नरू भक्त पामरू विनाकारण असे स्वाभिमानू गर्वे रत होऊनी नाश करुनी घेती देहासी म्हणून नारायणपुरी येऊनी घ्यावे समजुनी दत्त मनी समरुनी तयासी कीर्ती अवलोकिनी तयाचे कार्यकारण मनी आठवुनी ऐसा असूनी त्रिलोकनाथ माधुकरी असे मागत समजून घेऊनी मनात विनाकारण स्वाभिमान धरुनी हृदयात नुकसान आयुष्याचे करून घेऊ नये ऐशा या क्षेत्री येऊन या दत्त महिमा समजावून घेऊन या नर जो होईल समरस नित्य नित्य जो पाहिल या क्षेत्रात तो खचित तरुल जाईल जगतातुनी पुनरपी जन्म यासी न असेची क्षेत्रीचा या ऐसा महिमा यासी जे समजून घेतील नारी नरू तयासी क्लेश दुःख गर्व मी पणा कदापि न बाधो माझे या भक्ता ऐसे विनवीन ऐसे नारायण महाराज या देवासी न लगे धन दौलत आचार उपचार जयाचे अंतकरणे असे विश्वास ठाम निश्चय असे अंतकरणासी भाव ठेवून या निश्चिती समरस होईल जो दत्तचरणी भाव जोपासून राहील अंतकरणी तयासी प्राप्त होईल तो दत्त महामुनी अनंत घेता अनेक भक्त कुतूहल बोलती एकमेकांत दिल्या फलाची प्राप्ती बालती परस्परात ऐसा हा दत्त राजगुरु फल देतसे ओखरू ऐसी दत्तगुरुची कृपा समजून याची कीर्ती मुखे हिंडत असे प्रत्येकाचे अंतकरणी महिमा यांचा ऐकुनी लोकमुखी गाती दत्त दत्त करुणी महिमा नारायणपूर क्षेत्र ऐकुनी होती समरस दत्तचरणी ऐकिला महिमा म्हणून भोळे बाबडे रंजले गांजले जन येती मागावयासी मनाच्या अंतकरणापासून होती जे समरस तयाचे रिक्त हस्त परत न पाठवी कदापि हा दत्त महिमा असे ऐसा नारायणपूर क्षेत्रीचा या क्षेत्री उत्सव होती दत्त जयंती अन गुरुपौर्णिमा गुरुवार आणि पौर्णिमा आली आदिनास नियमित ऐसे असती उत्सव पौर्णिमा आणि गुरुवार त्रिभुवन राजासी समरस होण्याचे काल या कालासी जे होतील समरस ते नारी नर जातील उद्धरून पुनरुपी जन्ममरण न येती या क्षेत्री जे येती जनलोक भक्त समरस होण्याची तयासी रीती ऐसी असे एकचित्ते स्मरुनी जे नर नारी येऊन या समरस होती दत्तचरणासी गुरुवारान पौर्णिमा भरती उत्सव या स्थानासी नारायणपूर क्षेत्री स्थानी तया होऊन एकचित्त जो होईल समरस चित्तापासून आपला देह समर्पून दत्तचरणी काया वाचा मने आळवून तयासी समजावून घेल या तया चरणासी ऐसी समरस होण्याची रीती ऐसे करणे असे गुरुवार 21 ओळीने एकचित्ती अखंड गुरुवार 21 झाल्यावरती होत असे मग फलप्राप्ती तयावरी फल मिळण्याकरता होत असे तो पात्र येथून पुढे दत्तचरणासी अखंड झाल्या समरस फल तयासी मिळण्यास होते सुरुवात गुरुवार 21 झाल्यावरती जो जे वांछील ते प्राप्त करील निश्चित महिमा असे ऐसा नारायणपूर क्षेत्राचा गुरुवार 21 करण्या कारण आपल्या आपण कुटुंबात ठेवावा आहार शुद्ध ठेवावे आचरण पवित्र असावा भाव एकचित्त ऐसा ठेविल्या अंतकरण शुद्ध तया समयास दत्त येऊन आपल्या स्थानास वास करीत असे आपले दुःख निवारण करण्यासी जयाच्या ग्रही अंतकरणी वातावरण असे शुद्ध तया फलाची निष्पत्ती लवलाही होत असे निश्चित गुरुवार ऐसे करता निश्चित तयाचे कुटुंबी व अंतकरणाची दारिद्र्य दुःखासी भूत बाधा पिशाच करणी निवारण निश्चित करील हा दत्त सेवा करता भाव असावा एकचित्त जयाचा भाव असे एकचित्त तयासी मिळे फळ खचित कार्याकारण येतसे नारी नरू इच्छिल्या कारणाकरिता पूर्ण झालिया कार्य तया कारणाचे मग सेवा
व दत्त समजावून घेऊन इच्छिले कार्य पूर्ण झाले म्हणून षडोपचारे विधियुक्त अभिषेक पूजन करुनी मनोभावे आपुल्या चित्ती समाधान ठेवून एक भावे मनी चित्ती आठवणी पूजावे श्री गुरुदत्तात्रयांसी. येणे दत्त संतुष्ट होनी फल देईल व रक्षील त्रिकालासी. जो जे लोक होतसे समरस जैशा परी तैसेची फल असे निश्चिती. हे अनुभवाचे बोल सांगत असे हा ठाम असे निश्चय. श्री क्षेत्र नारायणपुरीचा जो कोणी विसरूनी आपण आपणासी होईल समरस नारायणपुरासी. तयासी निश्चित मुक्ती देईल दत्तराज माऊली. म्हणून आपण कोण्या भावे कोण्या ठाई भावे एक चित्त. हे घेऊन समजावून भावे भावे चित्त समरस. कोणी अन्नदान करता या क्षेत्रासी अगाध पुण्याई तयासी. या कलियुगी मिळत असे जयासी जयाची नसेल परिस्थिती. तयाने एकचित्त होऊन पक्वान्न बनविण्याची. सेवा करता फल होय अन्नदानाचे. याचा संकोच मनी धरू नये श्री क्षेत्री. जो करील अन्नाचे दान मनापासून तयाचे पुण्यास नसे उपमा त्रिभुवनात. पुण्य ऐसे या कलियुगी क्षेत्री अन्नदान करता प्राप्त होय निश्चिती. अन्नदाने होती आत्मे तृप्त तयाहून अधिक क्षेत्री अन्नदान करता. दुप्पट प्राप्त होय पुण्य तया नर नारीसी. अन्नदानाचे फल ऐसे असे निश्चिती. करिता गुरुवारी अन्नदान फल असे अगाधू. तृप्त भक्त प्रसाद घेऊन होती तृप्त. रूपे तयांचे आशीर्वाद देतसे श्री गुरुदेव दत्त. नर नारी जे करती पौर्णिमेसी अन्नदान. अन्नदान पुण्याईच्या चौपट प्राप्त होय पुण्याई निश्चित. म्हणून या नारायणपूर क्षेत्रासी येऊन या भक्तजन लोक गुरुवार व पौर्णिमेसी अन्नदान करती. स्वयंचित्ते यांच्या पुण्यासी गणना नाही त्रिभुवनासी. कलियुगी या पुण्याई प्राप्त होण्यास हाची एक अगाध उपाय सांगितला असे श्री अत्रीन अन सुयासुते. ऐसे हे नारायणपूर क्षेत्राचे महात्म्य घेतील जे समजावून. नारी नर कार्याकरण वर्तेल ऐशा परी. तयासी पुण्याई असे अगाध रूपी. तया पुण्याईचा महिमा वर्णू न शके कल्पांती. ऐसा हा क्षेत्र नारायणपुरीचा दत्त. तयासी लोक मानिती त्रिभुवनीचा राजा. निश्चित वसला असे श्री क्षेत्र नारायणपुरास. तयासे गुणगान व महिमा गाण्यानिमित्त. तीन मूर्तिया दिदल्या असे जोडून. ते रीती ऐशा घ्यावे समजून. नारायण तो असे प्रत्यक्ष हरी. जनलोक तयांचे शरीररूपी देहांसी. ओळखू न शके कोणत्याही रूपी परी. तो प्रत्यक्ष असे श्रीहरी. जाण नसे कोणासी जनासी जाणीव नसे. अज्ञानपणी परी लोक तया देहरूपी देहासी दादा म्हणून संबोधिती. परी तो प्रत्यक्ष असे अवतारू श्रीहरीचा. महेश असे दुसरा. वैराग्याचा करीत असे मोह. प्रपंचाचा करुनिया त्याग. संकटाशी जाऊनी समोर. अहोरात्र देऊनी वेळ नारायणपुरास. माझे म्हणून सेवा करतेस जनलोकात. ज्ञाते समजून ओळखून घेत असे मनात. तयासी लोक म्हणती आरुण. तो असे प्रत्यक्ष महेशू. असे जो विधी समान. तिसरा विधी करण्या प्रावीण्य मिळवणी कष्ट तसे रात्रंदिवसा. अंतकरणी तळमळ असे. करीतसे सेवा रात्रंदिन निरेतूक सेवा करतसे दत्तचरणी. तयासी लोक म्हणती विष्णुपंत. गुरु दत्तात्रयाने ऐसे जे सहाय्यास दिदले. मानवरूपी ऐसे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची सहवासाने नारायणपूर क्षेत्राचे महिमान पोचवित असे जनमानसात. असे प्रामाणिक सहाय्यास शिष्य परिवार यांची असेवित. नाही पार विसरून देव प्रपंचास समरस होती. नारायणपूर क्षेत्रास भान नसे याची मीपणाची तळमळी पासून. अंतकरणाच्या देह लावणी आपलापणाशी दत्त महिमा गाण्याकारणीची. कष्टविसी देह अहोरात्री क्षेत्र नारायणपुरासी येऊनी. जे गाती डुलती नाचती म्हणून. दत्त दत्त वाढविण्या महिमानिमित्त. क्षेत्र नारायणपुरासी अहोरात्र गाती मुख्य कीर्ती. तया दत्तरायाची. गुरुवार पौर्णिमा अहोरात्र येती. जे भक्तगण दीन दुबळे रजले गांजले पीडित यांची सेवा करीती रात्रंदिन तिष्ठत असती द्वार मंदिरात. महिमा वाढविणे असे श्री दत्तात्रयांच्या. म्हणून अहोरात्र खर्ची पडती या क्षेत्री. भक्तजन येती जे नारायणपुरास.
मुखी नाम श्री दत्तात्रयांचे होते समरस दत्तचरणाचे दुःख न होता याचा जननासी सुखी जावे लाभ घेऊनी परतुनी लाभ होतसे तयाचे अंतकरणी आनंदोनी म्हणून सेवा करती दीननिशी येऊनी सेवा करती रे तुक फल पावती म्हणून निश्चित दत्त सेवा करण्या कारण निमित्त फल प्राप्त होय अगाध करून सेवा दाखविली ठाव चित्ताचा उमटुनी महिमा सकल लोकांस दाविती दत्त मंदिरे सेवा करुण्या नारायणपुरी भक्तगण रक्षसी गावोगाव हिंडोनी कीर्ती गाती या नारायणपुरासी पुण्य ऐसे लावण्या कारण पूर्वजन्मीचे नरू असती पुण्यवान म्हणून ही संधी प्राप्त झाली या क्षेत्री येऊन लाभले ऐसे हे पुण्य भाग्यवंत नरासी ऐसे हे शिष्य परिवार आणि 3 नरू व ग्रामजन सहाय्य दिले असे परमेश्वर या कलियुगात नीती धर्म निष्ठा राहिली नाही म्हणून रक्षणार्थ कलियुगी नसून देहात वास करुनी असे नारायणपुरास मानसी होतो अकांड तांडव नाही राहिले भान एकमेकांसमोर ग्रासले असे हे सर्वजण तया परी विषय व माया यांनी वेढिले हो सकळ जन म्हणून नीती धर्म चालला असे संपुष्टात हे सावरण्या कारणे वास करुनी राहिले असे श्री क्षेत्र नारायणपुरास याची कारणे सेवा करण्याची संधी करून प्राप्त दिलेली असे दत्तात्रयांनी जे नर नारी भक्तजन येती या क्षेत्रासी समरस तयास होण्याची रीती आणखीन एक समजावून सांगितसय. श्री नारायण महाराज औदुंबर पादुका आणि महेश यासी प्रदक्षिणा घालिते अष्टोत्तर शत होय फल प्राप्त दारिद्र्य निवारणार्थ गुरुवार पौर्णिमा नित्य येऊन या ठिकाणास जो घालील प्रदक्षिणा नित्य नेम धरून यासी महिमा असे पृथक पृथक करून तोची आता सांगतसे. औदुंबराशी मानुनी ब्रह्मा मन ठेविता चंगा अंतकरणाशी न करता भंगा सेवा औदुंबराची नित्य गुरुवार पौर्णिमेसी प्रदक्षिणा घालिता अष्टोत्तर शती होय भाग्यवंत पुत्र प्राप्ती हरिहर विष्णू महेश असती एकत्रित यासी मारिता प्रदक्षिणा भावे करुणी मरण आणि रक्षण याची भीती नसे कल्पांती तिन्हीसी मिळवणी मारिता प्रदक्षिणा एकत्रित तिन्ही लोकीचा होऊनी आवडता तिही लोकीचे देवगण प्रिय होईल आपणास ऐसे फल असे निश्चित सेवा मनो निर्धारे करून निश्चित प्रचिती घ्यावी सेवा करुणी प्रत्यक्षात निश्चित सांगण्याचे कारण सेवा करुणी आपण अनुभव असे निश्चित म्हणून विश्वास जनासी देतसे ठाम आपण आपला घेतला असता अनुभव कळो येईल आपल्याला. श्रीपाद वल्लभ यती प्रत्यक्ष दर्शन दिले जयास्थानी तया ठिकाणी त्रयमुखी मूर्ती असे निर्गुण पादुका असती नरसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती आणि दत्त अवतार असे पृथक धर्म व जनरक्षणा कारणे अवतार घेती तिन्ही असती एकची अवतारू जन सारे म्हणती ही दत्त दत्त म्हणून या ठिकाणासी घालती प्रदक्षिणा करिता मनोभावे सेवा फल असे निर्धारू तयासी समजून घ्यावे आता प्रदक्षिणा घालता 21 गुरुवार 21 पौर्णिमेचा अथवा दर दिनासी अष्टोत्तर शत या सेवेचे फल भूत प्रेत बाधा झुटिंग करणी चेटके मंत्रतंत्र ऐसी बाधा निवारण करील श्री दत्त वरील सेवा करता नित्य नेमाशी धरून जो सेवा करील निश्चित भाव धरुनी विश्वास निश्चित ठेविती जानपा तयसी वरील फल असे प्राप्त निरेतुक सेवा करील जो मनोभावे सेवेची गणना न ठेविता मना समरस होईल एकचित्त करून या प्रदक्षिणा मारता नित्य नेमासी गुरुवार पौर्णिमेसी य लोकेच्या सकल बाधा जन सांगता जाती सोडून या तया होय खुला सेवा करण्याकरता दत्तमय तो होय निश्चिता विश्वास ठेवून या श्री गुरुदत्ता समरस होत तया चरणा मुक्त होय यमयातनेतून उद्धरून जाईल तिन्ही लोकात विश्वासू देतसे तया मागे उभा असे 3 गुणांचा विष्णू दत्त भक्तगणाचे दुःख निवारणार्थ ज्ञान बुद्धी ध्यान देण्यानिमित्त शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ डमरू घेऊन हाती करण्याकारणिक रक्षण भक्तजनांचे भक्त कारण उभा असे रंजल्या गांजल्या दीनदुबळ्यांचे दुःख निवारण करण्यानिमित्त
नारायणपुरी क्षेत्री येऊनी वास करतसे घालिता तयासे प्रदक्षिणाष्टोत्तर शत गुरुवार पौर्णिमा आणि नित्य मुक्त तो होईल निश्चित. चिंता भीती भय हे हो जाय पळूनी तयापासून 21 गुरुवार पौर्णिमा दिली दिन घालिता प्रदक्षिणा रक्षणार्थ तयाच्या स्थानास सुदर्शन पाठविन होय रक्षिता. भक्तांशी मागे पुढे उभा असे तो रक्षावयासी ऐसे करतो रक्षण नित्य नैमित्तिक करता सेवा या स्थानासी येती नरी नर नित्य नैमित्तिक. तयाची निंदा करतील जे लोक तयांचे मुख जीवा जातील झडून मागाहून वदतील तुमची आचरणासी ऐसी ग्वाही देतसे विष्णू दत्त. उभा राहुनी आसनी अनंत काल सेवा करता या स्थानाशी मी तूपनाच्या करता बोळवणेसी मनी विश्वास राखुनी तयासी प्राप्ती होय विष्णुपदासी. तिन्ही स्थानाशी एकत्रित असती भजन जे नर नारी तयासी फल असे सागराहुनी अधिक या पुण्याईचा ठाव पाहुनी न शके तैसाही साहूही न शके आपल्या अंतकरणात तयाहून फल तिन्ही देवतासी प्रदक्षिणा घालिता. 25 सहस्र आणि 1,00,000 यांचे फल असे धामचारी पुऱ्या सप्त केल्याचे जे फल ते प्रदक्षिणा करती पूर्ण मिळे तयासी खचित स्थानी या पूर्ण करता. प्रदक्षिणा त्रिभुवनाचे करते असे तिन्ही स्थाना म्हणून मानावे यासी त्रिवेणी संगम निश्चिता. ब्रह्मा विष्णू आणि महेश दीन दुबळ्या रंजल्या गांजल्या पीडित भक्त जनांकरता कलियुगी धर्म व नीती जतन करण्यानिमित्त प्रगट झाले असे श्री क्षेत्र नारायणपुरासी. ऐसे भक्त देव श्री क्षेत्र नारायणपुरास समरस असती दीनजनांची सेवा करावयासी ऐशा पुनीत व पावन क्षेत्री जन्मती जे नर नारी होती पूर्वजन्मीचे समरस दत्तचरणी म्हणून भाग्यवान ते असती. या क्षेत्री जन्म घेत सेवा करती रात्रंदिन महिमा दत्त क्षेत्रीचा वाढवावा म्हणून. सेवा करती अहोरात्र मनीचा अंबाव विसरून भावे एकचित्त होऊन येती जे लोक या क्षेत्रास तयासी दिलासा देऊनी विश्वास प्रगट करतसे हे भाग्यवंत. क्षेत्रवासी असती भाग्यवंत असती म्हणून क्षेत्र नारायणपुरासी जन्मती ऐसे असती जन या ठिकाणाचे म्हणून श्री गुरुराज माऊली वास करुनी राहिली नारायणपुरासी. ऐसे भक्तजन येती क्षेत्र नारायणपुरासी प्रसन्न होनी अंतकरणी आनंदे डुलती दर गुरुवारी आन दत्त पौर्णिमेसी. 16 ऐसा चाले वर्षानुवर्षी परी भक्त सेवेसी नंतर अति आनंदित होनी आनंदी अगाध संपत्ती लुटती तानी परी तो त्रैलोक्याचा राणा राजराजेश्वरी आमापण आनंद धन घेऊन बैसला असे या ठिकाणी येऊन या भक्तजन स्व इच्छेने ती लुटून आनंद प्रेम संपत्ती परी ती ऐसी असे की न संपेची. ऐसे हे सागरा समान स्थान श्री क्षेत्र नारायणपूर जान महात्म्य हे असे अलौकिक कारण लिहिणारा वदविणारा नसे यासी करता आम्ही यासी निमित्त मात्र कोण यासी वदविता घडविता असे वेगळाची असे तोची गुरुदत्तराज माऊली याची अजिवाळ व प्रेमा फुटले पाजर फुटले असती प्रेम प्रेमाधारे करून तेची धरियले भक्तीच्या उंजळीतून तयाच्या प्रेरणे करून घेतले प्रेम भरित वदवित तेची असे करुणी प्रेमे आनंदे श्री नारायण महाराज या प्रेमाचा आनंद लुटणारा तो भाग्यवंत नरो सदोदित आनंदित होऊन ही धरा ही जन्मी आनंद प्राप्त करून परलोकी पावे समाधान. महिमा याचा ऐसा असे कोणी घडविला कोणी जडविला हे काही कळेना असेल जो भाग्यवंत नरो तोची याचा उपयोग घेईल करू
ऐसे असे याची मोती स्वीकारेल जो मनाच्या अंतकरणापासून फल तयासे असे अमोघ अपार ते फल तुम्हा आम्हा मुखे न वर्णवे करता याचा जो असे दत्तराज माऊली मानी जो यासी मनाची करुणी निश्चिती फल देतसे तयासी खचिती निश्चिती लाभ असे फलाचा घ्यावा लाभ म्हणून नम्रतेसी जो कोणी यासी जनलोक अपमानिती म्हणी फल न मिळे तयासी कदापि कोणी जे यासी विरुद्ध वाचे कथिल राजा त्रिभुवनीचा हा दत्त दंडिता न सोडे कदापिही हाल होती अपेष्टा मृत्यू समय असे दुच्छिता चांडालियोनी जन्मती चांडालियोनी जन्मला तरी वाणी असे तरीही दुच्छिती म्हणून चांडालियोनी जन्मला तरी वाणी असे तरीही दुच्छिती म्हणून जनलोक दोषिती पदोपदी ऐसा जन्मा येऊनी वाया गेला असूनी जीवित नावे ठेवीत राहिला ऐसा मेला आणि जगला असे एकची सारिका यासी तिनी लोकी नसे थारा फिरोनी परत परत घेई जन्म यासी बुडणे असे नरकी ऐसे दोष देता यासी दूषण लागे तयासी चित्ती समाधान ठेवून जो मानेला मनाच्या अंतकरणापासून भाव ठेवीला विश्वासे समरस होऊन तयासी न ठेवी दत्त यातनेत कीर्ती जायाची असे सकल जगती देवासहित जन सकल मानिती ऐसा महिमा कथनावरी ठेविता भाव यासी कदापि न वेरी दत्त महिमा समान कीर्ती वाढवी भजेल जो यासी जो नित्य नैमित्तिक करेल पारायण सप्ताह खंडित नित्य यासी फल असे पृथक पृथक ऐसे रीती तयाची सुचिर्भित होऊनी शुद्ध अंतकरणी ठेवूनी मनी विश्वास भावासी दत्तचरणासी नित्य वंदुनी दररोज वाचेल 3 वेळा ऐसे 3 दिन करता होय एक पर्वणी पर्वत शिखरी नदी नहर तालाब किनारी मंदिरी जाऊन किंवा स्वग्रही सुचिर्भूत होऊनी पठन करता रीत तयाची असे ऐसे चौरंगावरी विडा ठेवूनी सुपारीमध्ये दत्तात्रयाचे आवाहन करूनी पंचोपचारे षडोपचारे पूजा करूनी संकल्प सोडून या मनी धरल्या इच्छेशी करूनी निश्चय मग पठनाशी करावी सुरुवात वरील एक दिन त्रयीची पर्वणी केल्या इच्छिल्या कामा असे फल जैसे असे मनी इच्छा व असता फल तैसेची मिळे निश्चिता संकोच मनी न धरावा ठेवूनी विश्वास दृढ असे ऐसा एका पर्वणीचा प्रसाद दुसरी पर्वणी जो कोणी करू इच्छेल न रीती याची एक दिनी वाचुनी 7 वेळा ऐसे वाचन करता 7 दिनी बोलती यासीच पर्वणद्वय दैवतासी तापी ऐसे मांडूनी चौरंग निश्चित ठिकाणास पूर्व किंवा पश्चिमेस मुखे बैसवूनी चौरंगावरी गव्हाणे अष्टदल कमल करुणी मध्ये स्थापावा कलश उमा आवानोनी कलशामध्ये आवाहन करावे सुपारी अक्षदा टाकूनी पर्वतीचे कलशावरी डाळे लावणी वरी स्थापावे शिवासे नारळामध्ये उजव्या बाजूस सुपारीचा आवाहनोनी स्थापावे दत्तात्रयासे दत्तात्रय व शिव पार्वती पूजावे पंचोपचारे वा षडोपचारे इच्छिल्या कामा संकल्प सोडून सुरुवात करावी वाचनासी अशी पर्वणी सुरुवात करून या शेवटच्या दिनी पूर्ण करावे व्रताशी शनिवारी प्रारंभ करून शुक्रवारी समाप्ती करावी समाप्ती दिनी संकल्प सोडून पूजा करावी षडोपचारे नैवेद्य नंतर दाखवावा पुराणे गोड करुणी आरती दर्शन घ्यावे होऊन समरसपूर्ण असावे मंडळींनी कुटुंबी आनंदी व या समयी गोड अन्न प्रसादे आनंदित सकलांनी असावे असे फल तयासी बाधा पिशाच तया गृही कदापि न राती गृही तयाच्या राहील नादात लक्ष्मी कौटुंबिक सुख लाभेल सकले नांदेल आनंद तयाच्या गृही असे ऐसे पर्वणी तिसरे 5 वेळा वाचाचे दररोज करिता दिन ऐसे 21 बोलली ऐसी पर्वणी त्रय पूजा ऐसे याची मांडावी चौरंगावर आमानुनी ब्रह्मा विष्णू महेश पृथक पृथक स्थापुनी मनोभावे करावे पूजा षडोपचारे मांडावा कलश सामोरे सोडून या संकल्प इच्छिल्या फलासी पूजा षडोपचारे करुनी देवासी नैवेद्य दाखवून आरंभ करावा वाचनासी शनिवारी करुनी सुरुवात शुक्रवारी समाप्ती समयी सोडावा संकल्प करून या पूजा षडोपचारे मिष्टान्न भोजनी नैवेद्य दाखवावा करावी आरती मनोभावे झाल्यावरती आरती 9 गोपालास भोजन घालावे नवनाथ मानोनी 10वा असावा दत्त स्मरुनी भोजनी तृप्त झाल्यावरी मनी नवनाथ श्री दत्त आठवणी चमत्कार तयासी मनोभावे करुनी
संतुष्ट करावे यथाशक्ती. तया मंडळीशी करुणी संतुष्ट कुटुंबियांनी मग आनंदे भोजनाचा घ्यावा लाभ. केले असता ऐसे फल केला असता ऐसे असे फल अपरिमित. फलासी या नसे जोड मिळणारच हे निश्चित मानुनी व्हावे समरसन. तया चरणी निश्चित असे फल तयांचे गृही नांदतील पुत्र पौत्राधिक वंश खंडित न होय कदापिही. तयाच्या गृही लक्ष्मीपती नांदेल लक्ष्मी सहित दुःख न राहे तया स्थानी होईल आनंद सकल कार्यासी परोपरी ऐसे असे फल निश्चित मनी असू द्यावा भाव ढळू न द्यावा कदापि तयासी मिळो मग फल लवलाही. पर्वण्या ऐशा करणे नसेल शक्य जायशी भाव तयानी मनी ठेवणी वाचित जावे दिवसातून एक वेळ भाव असू द्यावा मनी. असावा अंतकरणी विश्वास कळी काळासी मागे हटवित असे तो निश्चय चित्ती असू द्यावे समाधान. महात्म्य नारायणपूर वाचिता श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य असे लिहिण्या कारण म्हणून दीपावली सणासमीप जमले शिष्यगण परिवारासहित तया समय नारायणपुरास भाव ठेवणी निश्चित असे मनी परी घर करुनी राहिला एक विचार निश्चिती. क्षेत्री लोक वाढे अपरंपार लोक येती दूर दूरून गुरुवारान पौर्णिमेस परी नसे माहीत क्षेत्र महिमा कोणास. म्हणून सकल शिष्यबंधू सहित पुसिते झाले आनंद समय पाहून. श्री गुरुसी तव गुरु बोलती हसून हे नसे माहीत मजशी. शिष्य परिवार तव झाला मनी परिवार असे पाहता चेहरे सकल श्री गुरुशी झाले दुःख. जाऊनी द्यावा दिन एक रात्र मजसी तव आदेश मिळवणी श्री दत्तात्रयांचा मोग बोलेल महात्म्य वर्णनासी. गुरु म्हणती मी न बोले गा या महात्म्यासी. श्री गुरु दत्तात्रयाचे शब्द समजुनी मुख माझे वाणी तयासी मनी धरून या दृढ भाव. महात्म्य ऐकावे वदवीत असे दत्तात्रय मध्ये केवळ असे मी निमित्त. महात्म्य वदवी प्रत्यक्ष गुरु दत्तात्रय यासी कदापि मानू नये असत्य. असत्य मानेल जो यासी तयासी फल नसे निश्चिती. होईल दुःख दारुण कारण वदन्या महात्म्य. असे बोल दत्तात्रयांचे वदवीत असे त्रिभुवनीचा राजा देऊनी चित्त ऐकावे सर्व शिष्या वदवीत असे कहाणी. नारायणपूर क्षेत्र महात्म्याची कथिले रीती ऐसे महात्म्य झाले समाधान सकल शिष्य परिवारास. मनी आनंद दाटला आनंदी भाव उन्मळला आनंद किल्लोळी शिष्यगण बुडाले हे सकल. टिपण तयाचे घेतले अंतकरणी दत्तात्रय मुखीचे बोल मानुनी. विश्वास असे मनी भाव धरुनी सागर राहून परतले असे यासी फल मावे न त्रिभुवनी वदविले हे महात्म्य. श्री नारायण महाराजे परी हे बुद्धीचे कौशल जीवेसी देऊनी वाणी उचित. श्री दत्तात्रय कृपे करुनी नसती यासी नारायण महाराज करता असता कृपा. सद्गुरु जगन्नाथ व दत्तराज त्रिभुवनीची अपमान नये यासी कोणी. मानिल जो मनीच्या चित्तापासून प्रपंचे आपल्या तो सुखी होऊनी समाधान पावेल ही लोकात. पाहिले असे समाधान पावली विना विनवित असे कर जोडणी लिखाणाशी आधार अधिकार वाणीचा म्हणून. वाचावे संकोचित मन हे करता दत्त मने स्मरावा. तैसेची जगदीश व नामदेवे विनंती करती भाविक जनासी. याचा महिमा असे अगाध निश्चिती वाचून घ्यावी फलाची प्रचिती. मग होईल विश्वास आमुचिया बोलाचा. लिखाणासी निमित्त कारण असे आम्ही तीन लोक म्हणून विनवित असे सकल जनास. आमुचा असे दृढ विश्वास फल पावाल तुम्ही निश्चित. म्हणून आदर वाचावे सुचिरभूत होऊनी नित्य दिन करावे वाचन. ऐसे अपरी करता नेम वृताशी फल पावे तयाचे लवलाई सांगून ऐसे महात्म्य. क्षेत्र नारायणपूर कथन पूर्ण करीत असे आनंदित शिष्य पावनी लिखाण पूर्ण करण्यासी. योगायोगे समय आला द्वीप प्रज्वलित करण्यासमयी दीपावली सण. अश्विन मासे कृष्ण पक्षे तिथी द्वादशी रविवार दिने गुरु द्वादशी व धनत्रयोदशी योगे. वर्षानुवर्ष योग न ऐसा दिनी तो लाभले ऐसे दिनी. शके 1910 विभव नाम संवत्सरी दिनांक 6/11 इसवी सन 1988 साधुनी मुहूर्त अमृत योगे लिखाण पूर्ण करविले. इति श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य. श्री गुरुदेव दत्तात्रय चरणी समर्पण करिष्ये.
श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य समाप्त. जय नारायण श्री नारायण जय जय हो जय नारायण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री सद्गुरु नारायण महाराज की जय. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारे नारायणपूरचे श्री क्षेत्र नारायणपूर महात्म्य संपलेले आहे. थँक्यू.